विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। ट्विट करत राज ठाकरेंनी नार्वेकरांवर टीकास्त्र डागलंय। नार्वेकरांना दीनानाथ मंगेशकर, दीनदयाल उपाध्याय सुद्धा माहित नाहीयेत। पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना राहुल नार्वेकरांनी मराठीची चिरफाड केल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। सप्टेंबर 1933 रोजी दरम्यान नार्वेकरांनी कोणकोणते शब्द चुकीचे वापरले पाहूया। पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीनं मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला। वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी? बरं, अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाटेल तसं मराठी वाचून दाखवत होते। त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही। नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहिती आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहिती आहेत। काल नार्वेकरांनी आशाताईच्या निधनाचा नाही तर मराठी निधनाचा शोकप्रस्ताव मांडलाय। त्यावर एकाही सदस्यानं ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। असं आहे की आपल्या राज्य विधानसभेचे अध्यक्ष जे राहुलजी नार्वेकर आहेत ते साधारणपणे मी इंग्रजीतून कसा शिकलोय, मी कसा सुशिक्षित आहे, मी कसा वकील होतो आणि मला कसं कायद्याचं ज्ञान आहे हे बऱ्याच वेळेला आम्हा सर्वांना दाखवून इम्प्रेशन कायम मारत असतात हे आम्ही अनुभवलेलं आहे। दरम्यान नार्वेकरांनी कोणकोणते शब्द चुकीचे वापरले पाहूया। शब्द रसिकांच्या, त्याचा उच्चार केला रेसिकांच्या। अलौकिक, त्याचा उच्चार केला अवलौकिक। दुर्दम्य, त्याचा उच्चार केला दुर्दमय। सुराती, त्याचा उच्चार केला सुरानी। अभंगातील, त्याचा उच्चार केला अवंगतील। शृंगार, त्याचा उच्चार केला श्रीगार। वेदना, त्याचा उच्चार केला वेदन। गांभीर्यपूर्वक, त्याचा उच्चार केला गंभीर्यपूर्वक। चुकीचे 11 शब्द, त्याचा उच्चार काय केला ते सुद्धा या ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। योग्य नाव होतं आशा भोसले, त्यांनी अशा भोसले म्हटलं। दीनानाथ मंगेशकर असं नाव होतं, त्यांनी पंडित दीनदयाळ मवेशकर असं म्हटलेलं आहे।